विषय निघतो, कोणासोबत अत्याचार झाला, कोणासोबत काय झालं, बदलापूर झालं अथवा डोंगराळ झालं, तर तशा वेळेस लोकांचं, महिला पुरुष लोकांमध्ये विचार, महिलांनी शॉर्ट्स कपडे, फॅशनेबल कपडे घालणे टाळावे, साड्या घालाव्या, फॅन्सी ड्रेस घालायला नको, अशा पद्धतीचे आरोप करता. महिलांनी जास्त स्टायलिश राहायला नको, आपले अंग झाकून ठेवलं पाहिजे, अशा पद्धतीचे आपल्याला कारणं ऐकायला भेटतात. तर मला एक सांगा, 3.5 वर्षाच्या मुलीवरती कुठल्या वस्त्राचं, कुठल्या याचं काय भान असेल बरं? त्या मुलीसोबत तेच झालं. आणि सांगता मला, जर साडीमध्ये अर्ध अंग आपलं उघडं राहतं, तर पंजाबी ड्रेस सूटमध्ये पूर्ण अंग आपलं झाकलेलं असतं, जीन्स टी शर्टमध्ये सुद्धा आपलं अंग पूर्ण झाकलेलं असतं. तर माझं म्हणणं एकच आहे, मुलींना घालण्यावरती, चालण्यावरती बंधनं लादण्यापेक्षा आपल्या मुलांनाच मुलींचा आदर करण्याचा, मुलींचा मुलींचा रिस्पेक्ट करण्याचा त्यांना ते संस्कार द्या आधी. प्रत्येक घरामधला प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने आपल्या मुलाला, आपल्या भावाला ती शिकवणूक द्यायचा प्रयत्न करा, तेव्हाच आपला हा समाज सुधरेल. काय वाटतं तुम्हाला, नक्की सांगा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. डोगराणे गावात गावात जी घटना झाली अज्ञा दुसानीसोबत, तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी स्टेटस ठेवले, शोक व्यक्त केला की त्याला फाशी व्हावी. पण मात्र असा जेव्हा विषय निघतो